सुहास सामंत यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय। बेस्ट कामगार सेना अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलाय। बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिलाय। उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय। सुहास सामंत यांनी त्यांच्या पराभवानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिलाय आणि उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय। बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक पार पडली आणि त्यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी युती करत त्यांच्या पॅनलला उमेदवारी दिली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता। पद्मेश पवार आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील। पद्मेश, नक्कीच आता थोड्या वेळापूर्वी सुहास सामंत हे जे बेस्ट कामगार सेनेचे जे अध्यक्ष होते त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आपला राजीनामा देखील सुपूर्द केलाय आणि अनेक जे कार्यकारी सदस्य आहेत त्यांनी देखील या संदर्भात राजीनामा देखील सुपूर्द केलाय। आपण जर पाहिलं तर जी निवडणूक झाली होती बेस्टची पतपेढीची, त्यामध्ये ठाकरेंच्या सेनेच्या जी सेल होती ती म्हणजे कामगार सेना होती, त्यांचा दारुण पराभव झाला होता। त्यांचे एक देखील सदस्य संचालक देखील निवडून आले नव्हते। त्यामुळे कुठेतरी अनेक वर्षांपासून या पतपेढीवरती ठाकरेंची सत्ता होती ती कुठे गेल्यामुळे आता जे सुहास सामंत यांनी राजीनामा दिलाय। आपण जर पाहिलं की शशांक राव यांच्या पॅनलचा या बेस्टच्या पतपेढीमध्ये विजय झाला होता आणि त्याचबरोबर प्रसाद लाड यांचं जे पॅनल आहे त्यांचे देखील 6 ते 7 सदस्य आले होते। आपण जर पाहिलं अनेक वर्षांपासून पतपेढीवरती नक्कीच आपण पाहतोय आणि याच पराभवानंतर सुहास सामंत यांनी राजीनामा दिलाय। धन्यवाद पद्मेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।